माझी पाणी सेम माझ्याकडे पण कसं होऊ शकते. आणि मी एकटा टाकला तरी तू गप्पू देतो. दोन्ही टाकले तरी गप्पूच देतो. हॅलो गाईज, तर आज तुम्ही म्हणत असाल हा झग्गूचा डाव काय आहे आणि हा गाढवाचा डाव काय आहे. तर हॅलो गाईज, वेलकम टू मिस्टर गणेश मिश्राची स्पेस. आणि आज आहे आमचा फर्स्ट डे ऑन द केदारनाथ ट्रिप. सो मी खूप एक्सायटेड आहे. सो सकाळी उठल्याच आम्ही केदारनाथला जाण्यासाठी रेल्वे स्टेशनसाठी निघालो होतो. एकाच गाडीवर 4 बाईक्स होत्या आणि त्या पण खूप मोठ्या. तर असा होता आमचा काहीसा प्रवास. तर नांगलांचे आमचे उद्देशाचे 2 गोल मी ऐकले होते आणि आम्ही ब्रिंग इट ऑन गाणं म्हणत फायनली पोहोचलो होतो रेल्वे स्टेशनसाठी. स्टेशनवर पोहोचल्यानंतर मला असं वाटलं जरासं आपण शो ऑफ करूया, ट्रिपला आल्यासारखं करूया म्हणून जरासं मी आपले असे व्हिडिओ बनवत होते. तोपर्यंत आले होते आमचे बाकीचे सगळे मेंबर्स. तर मी सगळ्यात फर्स्ट आले होते आणि आता वेळ होती इन्स्ट्रक्शन्स. झाल्यानंतर आता वेळ होती नारळ फोडण्याची. अरे आपण कोल्हापूरकर आहे, मागं थोडी नाही हटतोय. आणि असा नारळ फोडून आम्ही आमच्या ट्रेनमध्ये प्रवेश केलेला आहे. ते आम्हाला सगळ्यात यंग आणि आमच्या डब्यामध्ये असलेली 2 हे असे काका म्हणजेच आजोबा भेटले होते. आणि त्यांचे बोल ऐकत आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केली होतीच की नाही तोपर्यंत थोडंसं वारं खिडकीतून पाहायला लागलं आणि हे सगळे बोरिंग लोक पेंगायला लागले एकापेक्षा एक. त्यामुळे काका म्हटले आपण जरासं ट्रेनची भ्रमंती करून येऊया. म्हणून आम्ही ट्रेन भ्रमंती करायला निघालो होतो. आणि जशी ट्रेन एका पाठीमागं एक डब्बा असतो तसंच आम्ही एका पाठीमागं एक शर्टाला पकडून झुकझुक गाडी अगीन गाडी करत ट्रेन भ्रमंतीसाठी निघालो. तर असा होता आजचा काही दिवस. सो स्टे ट्यून फॉर नेक्स्ट व्लॉग आणि फॉलो करायला विसरू नका. थँक्यू.